रामकृष्ण हरी. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेचे चाललेले आहेत बघा कामं म्हणजे किचन सगळं आवरून घेतलेलं आहे, पुसून घेतलेलं आहे. म्हटलं पहिलं पाणी ठेवावं. बाहेर पण चुलीवर पाणी ठेवलेलं आहे, पण आपल्याकडे लाईटीची शिगडी पण आहे म्हणून पाणी ठेवते. इथं पण पाणी तापतं आणि आज झिमझिम पाऊस चालू आहे. इकडची सगळी कामं आवरून घेतलेली आहेत. रात्री भाजीपाला आला होता भरपूर असा आणि कोथिंबीर दिलेली आहे खूप अशी. कोथिंबीरीच्या वड्या करायच्या आहेत, पण आज आहे पुरणपोळीचा बेत म्हणून आज काय मला कोथिंबीरीच्या वड्या करता येणार नाही आहेत, कारण नीट करून ठेवणार आहे आणि संध्याकाळी किंवा उद्या कोथिंबीरीच्या वड्या करणार आहे, कारण भरपूर अशी कोथिंबीर दिलेली आहे दादांनी आणि भाजीपाला पण भरपूर आज म्हणजे दिलेला आहे. तर आज असं आहे की गुरुपौर्णिमा आहे म्हणून पुरणपोळी करणार आहे, पूजा करायची. देव पारुसेच आहेत. आणि रामकृष्ण हरी. कलावती आंघोळ झाली? खूप छान मस्त. वेणी पण घातली? माझ्या आधी उरकल्या आज तुमचं? माझं उरकायचं चालू आहे. हा ठीक आहे. तर जुलीबाई तुम्ही इकडे बसला होय? शोन्या तू पण बसला इकडं? हो, डोळे मिचकावून दाखवते. आणि खूपच छान म्हणजे काय मन प्रसन्न झालं. सकाळी मी बाहेर आल्याबरोबर पटकन असा वास आला. तुम्हाला कळलं असेल की ताईला काय सांगायचे. सोनचाफ्याची फुलं आज गुरुपौर्णिमेचं 2 फुलं खुललेली आहेत बघा. एक स्वामींना वाहीन आणि एक माझ्या गुरूंना वाहीन. सोनचाफ्याची फुलं सांगत होता आर्यन की आजच्या दिवशी तर खूपच महाग असतात म्हणून 30, 35, 40 रुपयाला एक सोनचाफ्याचं फूल भेटतं. आणि इतकी दिवस फुलं उमलली नाहीत आपली आणि आज बरोबर गुरुपौर्णिमा तर फुलं उमललेली आहेत. कलावती एक ताट आण ना स्टीलचं, आपण फुलं घेऊया तोडून पूजेसाठी. आणान. तर कळ्या तर भरपूर अशा लागलेल्या आहेत आणि मला माहिती आहे की आपण जेव्हा फुलं व्हायला देवाला तोडतो तेव्हा आंघोळीच्या आधी फुलं तोडली पाहिजे. हे फुलं सोनचाफ्याची 2 फुलं. रंजना ताई रामकृष्ण हरी. काय चाललंय? काय नाही, थोडी तंबाखू खावं म्हटलं. खावा खावा खावा, बसा बसा. ओलं आहे तिकडं. आंघोळ वगैरे झाली? हो झाली आंघोळ. मस्त. झोप वगैरे सगळं? हो झोप दे झाली आणि तब्येत बी चांगली आहे. चांगली आहे. हो. हे बघ काय आहे आज. काय चापा? अरे सोनचाफा. सोनचाफा छान. आज गुरुपौर्णिमा आहे हां आणि आपल्या झाडाला सोनचाफ्याची फुलं लागली. लागली छान. मग तुझे गुरु कोण कोण आहेत? माझे गुरु आई आहे म्हणजे भागीरथीबाई. बर. यल्लामाची. यल्लामाची. तुला म्हणजे किती देव्यांचं वार येतं तुझ्या माझ्या अंगात? अंगात 5 वार येतात. 5 वार येतात? हो. कुठली कुठली? एक काळूबाई येते, मोठ्या बाया आणि हे पाटील बुवा आणि एक मानकेसरीवाली आई आणि यल्लामा झालं. यल्लामा. मग आता नाही येत, बरेचसे दिवस झाले नाही आणि येत. ते सारखे येत नव्हते. हा. आपले फक्त नवरात्रामध्ये यायचं. हा ना. असं नाही ना आता? ते असं सारखं नाही. त्रास होत नाही ना? नाही माहिती नाही आता नवरात्रामध्ये परत त्रास होईल तुला. नाही नाही गेले वारे. आणा ताट. ते हे कसं- आणलं. हे जे कर. रामकृष्ण हरी वत्सल आजी. आंघोळ झाली? इकडं कोण आहे अजून? मी कोण? अगं सायत्रा. सायत्रा. रामकृष्ण हरी. काय म्हणताय सायत्राबाई, आंघोळ झाली तुमची? होय. वरी सगळेजण आंघोळ करतायत ना? गुरुपौर्णिमा आहे आज म्हणून सगळ्याला आंघोळ करा म्हणून सांगितलं. हा काय काय आहे तर आका बघ, माझ्या झाडांना किती छान फुलं लागलेत आज. हा सगळे असं पांढरी, पुन्हा सोनचाफ्याला. गुलाबाची पण फुलं आज मी तोडणार आहे इकडची. म्हाताऱ्या आजीला पण आंघोळ घालायचं आहे. कलावती घातली? घालायलाच पाहिजे आज 2-2 तांबे सगळ्याला. गुलाबाची एवढी आणि ही एवढी फुलं आपल्याला आपल्या आज ह्या गार्डनमध्ये फुलं भेटलेली आहेत. फक्त गोकर्णीलाच फुलं लागत नाहीत. काय झाले काय माहीत. बेलाचं झाड पण माझं जरा सुकलंयच. काय झाले काय माहीत. होय ग अक्का, काय झालं असेल ग झाडाला? हा सुकलंय अगं थोडंसं. आ
मला तर फुलंच लागला तिथे कशाला? त्या झाडाला. ह्या ना गोकर्णीच्या ना, हा. अगं फुलंच लागत नाहीयेत, काय झाले काय माहिती. आणि ती चांगली होती कला होती हे करून चांगलं. हा, पण इकडं तुझं काम झालं ना, सगळं पाणी तापून द्यायचं वरच्यांना, की मला चूल रिकामी झाली की सांगा. कारण इकडं भात लावायचा आहे, परत कुकरमध्ये पूर्ण लावायचे, पूर्ण घालायचं आज हां तुम्हाला सगळ्यांना. मग चला आजी, थँक्यू, धन्यवाद. रंजना काय आणि ताई आंघोळ करायचे ना, न्या न्या अक्का पाणी द्या आणि ताईला आंघोळीला. तुम्ही ह्यानी केली नाही का आंघोळ? बर बर बर, चला चला आजी, ते भात घालायचं त्याच्यावरती, ते झालं ना मला सांगा, आवाज द्या घरामध्ये, म्हणजे मग पुरणाचं बगल मी डाळ वगैरे काढून देईल. हां, मी चालले, माझं पाणी ठेवायचं अजून, माझी कामं बरेचसे राहिलेली आहेत, बरेचसे म्हणजे राहिलेतच सगळी कामं. पाणी झाले किचकिच किचकिच सगळं बाहेर, इथं पाणी सांडलं ना, लयच कसं तरी होतं, हे सगळं पाणी सांडले, किचकिच झाले सगळं. थोडासा सकाळी पाऊस आला होता. आले कलावती, आले. रंजनाबाई कुठे गेल्या? मध्ये गेल्या. बर, ऊन पडाले पाऊस येलाय, ऊन पडाले पाऊस येलाय, हा बुरबुर येते सर. ठेवा एवढेच फुलं. गुरुर ब्रह्मा गुरुर्देव गुरुर विष्णू महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेची खूप छान अशी पूजा केलेली आहे. प्रसन्न वाटते. स्वामींना सोनचाफ्याचं फूल वाहिलं, बाप्पाला थोडेसे भगवे कपडे होते आपल्याकडे आलेले ते घातलेले आहेत आणि धूप दीप असं लावलेलं आहे. सगळं खूप असं मस्त असं वाटते आणि बाकीची कामं चालूच आहेत. पुरणपोळीचा आज बेत आहे आणि माईंलाही नमस्कार केला सकाळी सकाळी. सगळं काही मंगलमय व्हावं हेच म्हटलं, पण गणपतीच्या चरणी प्रार्थना पण केलेली आहे, स्वामींच्या चरणी. आणि हे आहे माझी जुली, मगाशी आली होती कुंकू लाव म्हणून, एवढं कुंकू लिहून कपाळाला येऊन इथं बसलेली आहे. म्हटलं भोलेनाथाची पूजा झालेली आहे. भाजीपाला आला होता, सगळे आजी लोक नीट करत होते. इकडं वरती चहा करून दिले म्हणून चहा प्यायला गेलेले आहेत. आपलं तर काम चालू राहतंच, पण त्यांचा वेळेवर चहा नाश्ता गेला पाहिजे. तर वरती सगळे चहा पित आहेत. म्हटलं देवाला तुळशीला उदबत्ती लावून घ्यावी. आणि हे नगरहून उदबत्त्या दिलेल्या आहेत. ह्याचा खूपच मस्त वास येतो, म्हणजे खूपच छान असा वास येतो. भोलेनाथाची ही पूजा करून घेतलेली आहे. ऊन पडते, थोडा पाऊस येतोय, थोडंसं असं होतंय, थोडंसं तसं होतंय, पण मस्त असं वाटते. आणि इकडची ही पूजा करून घेतलेली आहे. हे आपलं बेलाचं झाड, ते तुम्ही रोज बघता. आणि इकडं सगळीकडे अशी फुलं लागली होती. आज काही फुलं विकत नाही आणलेली, आपल्याच ह्या छोट्याशा गार्डनमधल्या फुलांनी वाहून पूजा केलेली आहे देवाला. फुलं मस्त वाटते. चूल इकडं माझी वाट बघते की तू कधी येते चुलीकडे स्वयंपाकाला म्हणून. बरेचसे कामं पडलेले आहेत. सगळी झाडं जी सुकली होती ती सगळी झाडं हिरवी झालेली आहेत. आता फोन वाजतोय, आता मधल्या मध्ये फोनचं चालू असतं. सदाफुलीला तर काय नाही, सदाफुलं असतात आणि खूपच छान. इकडचं पावसामुळे ना सगळं जेवढं बी काही सुकलं होतं ना, पाणी मिळाल्यावर सगळं फुटलेलं आहे. कडीपत्त्याचं झाड इथं खूप छान आलं आहे. हे एक कुंडी परवा आलेली आहे मला, म्हटलं ह्याच्यात आपण नारळाचं झाड लावूया. आणि खूप मस्त अशी इकडं फुलं लागलेले आहेत. मी इथं थोडंसं बसते सकाळी उठल्यावर, तर हे फुलं बघून इतकं छान वाटत होतं ना, इतकी भारी फुलं आलेत नाही की ह्यांच्याकडे बघून आहे ना एक मन असं प्रसन्न झालं सकाळी की बापरे, म्हणजे किती आपल्या निसर्गामध्ये दडलेलं आहे ना काय काय. आणि कशी फुलं आहेत ना, हे वेगवेगळे मध्ये कलर आहेत, किती छान आहेत, किती मस्त असे खोललेत. खूप फुलं लागलेत. हे झाड गजबजून गेले फुलांनी. असं वाटलं हे फुलं वाहू का काय देवाला घेऊन, पण ही वेगळी फुलं आहेत, आपण नाही वाहू शकत देवाला. हे आपल्याला बघितल्यावर एक मनाला वेगळा आनंद मिळेल ही फुलं आहेत. इकडं हे पूर्ण झाडच तसं आहे. आता हे वेगळी फुलं आहेत आणि इथून आलं ना आपण, इथं वेगळी फुलं आहेत. आता ह्याच्यातलं वेगळं पण दाखवते तुम्हाला मी काय आहे. ह्याच्यामध्ये ना लाल फुलात बघितलं का, हे कसली फुलं मध्ये पिवळं असं आलेलं आहे. आणि इथं बघितलं तर इथं थोडीशी लालच फुलं दिसतील, वेगवेगळी फुलं मस्त. पूर्ण इकडं असं वेलच पसरलं आहे, हे लाल असं सगळं फुलांचं हे सगळं दिसते का,
खूप उंच आणि खूप छान आलेत. खूपच मस्त वाटतं इकडं. वारं सुटल्यावर तर छोटी छोटी फुलं ते असे खाली पडत आहेत ना, मला खरंच खूप सकाळी भारी वाटत होतं. ही सगळे फुलं पडले त्याच्या खाली. छोटी फुलं जी आहेत ना, ती फुलं पडलेली आहेत ह्या झाडाची. किती भारी ना, किती छान वाटतं हे असं सगळं बघितल्यावर. आता ह्या फुलांचं असं असणार आहे की बाबा हे फुलं गळून पडलेत, पण हे नाराज नाही आहेत. हे परत बहरणार, परत येणार. तर निसर्गासारखं माणसाने राहायला पाहिजे. चिमणी बसल्यावरती पिवळे, असं म्हणतात पिवळ्या चिमणीला असं ह्याच्यामध्ये लग्न लागतं म्हण, त्यांना हळद लागते म्हण. मी ऐकलेलं आहे लहानपणी. तर ह्याच्यावरती बघितलं का, एक पिवळी चिमणी बसलेली आहे वरती आणि खूप मस्त वाटतं. तर तुम्ही मला सगळ्यांनी नक्की सांगा ह्या झाडाबद्दल. हे झाड म्हणजे काय, कसं आहे, कशाचं झाड. मला माहिती आहे ह्याचं ते हे आल्यावर पण खातात वरती, ह्याला काहीतरी म्हणतात नाही का. तर हे खूप मस्त झाड आहे. चला, आपली कामं राहिलेली आहेत बरेचसे. आपलं सगळं वाट बघते. आल्यात कुंभार मॅडम वगैरे आल्या चहा पिऊन. आपल्या आजी लोक आली खाली. रामकृष्ण हरी. काय म्हणताय मग? गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला शुभेच्छा. आम्हाला आशीर्वाद आमचा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आम्ही आहे पाठीशी. अरे बापरे, गुरुपौर्णिमेचा आशीर्वाद बघितला का. धन्यवाद वत्सलाजी, धन्यवाद वत्सलाजी. आपण मागे सारायचंच नाही, पुढेच गाडी. हो, पुढंच जाऊ आपण. आपण सगळ्यात पुढं गाडी द्यायची आपली. हा, चला वरती जाऊन येऊ का जरा. चला चला, लई कामं राहिलेले आहेत. करा भाज्या नीट करा जरा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुला. गुरुपौर्णिमेच्या दादांना तुम्हाला खूप खूप आशीर्वाद. हा, पाया पडू दे, थांब. नका. अरे असं नसतं मावशे. पांढऱ्या माझ्या बाईचं खूप चांगलं ते. चांगलंच आहे की, तुझ्या बाईचं कुठं वाईट आहे. हा, हा, या वरून जाऊन बरं एकदा आज्यांना भेटून सगळे. आज पौर्णिमा आहे आपली, हे का नाही. मग हा, आज पालखी मागे फिरली आई. पांडुरंगाची. हो, मग आंघोळ्या सगळ्यांनी केल्यात, कपडे छान सगळ्यांनी वाटतात. सगळ्यांनी केलं आणि बघा. लय मस्त केलं सगळ्यांनी आज. ठीक आहे, तुला लय भरून येतं बाई मन, आणि तुझ्या बरोबर माझं भरून येतं. हा, आल्या का अक्का बाई. झाली आंघोळी. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आता एकेकाला म्हणत फिरायचं का. हा, कपडे घेतले तर बरं, ठीक आहे. चला चला, वरती पण जाऊन येते लगेच असंच हातासारखं. रामकृष्ण हरी. राम राम आई, राम राम. आंघोळ केली का. हा, केली. आवडली तुला. मला पण आवडलं. छान आहे आई. पांढरी साडी घातली मी आज. छान आहे. आवडली. आवडलं. छान आहे, डिझाईन छान आहे. तुम्हाला सगळंच आवडतं माझं. तुमचं नाक बीक सगळंच आवडतं मला. रामकृष्ण हरी. अजून एक माणूस नाहीये इथं, मी शोधते त्या माणसाला. कुठं गेलं बरं, इथे एक माणूस दिसत नाही. हा? होय, मत्राजे बाहेर ये, बाहेर चल. ये चल चल. मी म्हणलं बाई म्हातारी आजी कस काय नाही की इकडं, म्हणलं कुठं गेली की. हा, नटून खटून बसले. नटून खटून बसली. काय मला भेटायचं नाही तुला. मला भेटायचं नाही तुला. नुसतीच आवाज देते का वरून, आखियो आखियो म्हणून. थांब आता लागल का नाही बघ. येऊ दे, येऊ दे माझ्याकडे, येऊ दे. हा, येऊ दे. हा, या चल. येतं का चालायला, येतं तुला. हा, ते रोज माझं अंग तुला गरम लागतं. किती माया करते माझी. तिकडं कुठं चालली. इकडं तोंड मी दिसतोय. हा, चालेल का माया करून तुझं. काय गळ्यात पडायचंय. पड एकदाशी, पड. हा, पड एकदाशी, पड गळ्यात. पड. हा, पड एकदाशी. हा हा.
झालं का समाधान? मन झालं समाधान तुझं? हा अजून काय राहिले का? गुरुपौर्णिमा हाय अच्छा कुलीन मला बघा आशीर्वाद द्यायला दोघी जण. भाग्य लागतं ग. नाही आशीर्वाद 100 वर्ष आशीर्वाद आहे ना. खूप खूप आशीर्वाद. छकुले होय आज दोघी माझ्या ह्या लाडक्या मैत्रिणीने आशीर्वाद दिलेला आहे मला. खरंच सांगते ह्याला पण भाग्य लागतं का नाही हो लक्ष्मी मॅडम? आशीर्वाद आशीर्वाद दिला मला. काय आशीर्वाद दिला तू? महागारी लवकर ये. मी कुठं चालली? पंढरपूरला. पंढरपूरला जाईन लवकर पंढरपूरला पण जाईन. तुला घेऊन जाईन जाताना पण. बस खाली आता. बसा बसा. आली ना आलं की काय खरंच नाही हिला मला काय करावं की काय नाही की वाटते. तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. खूप आशीर्वाद आहे 100 वर्ष. मला आशीर्वाद 100 वर्ष म्हातारे आजे. मी 100 वर्ष जगू हा 100चं मुहूर्त जगू.